नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर वंदना बिलिंद प्रचल यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंतही पोचवते. बऱ्याच वेळा ना आपण जगासमोर समाधानी आनंदी वावरत असतो, पण मन मात्र एकाकी अशांत असतं. कारण खरं आनंदाचं झाड मनात रुजलेलंच नसतं. मग या असमाधानाचं कारण आपण बाहेरच्या गोष्टीत शोधायला लागतो. परिस्थिती, आजूबाजूची माणसं, घातली गेलेली बंधनं, कर्तव्य, जबाबदाऱ्या अशी न संपणारी आणि व्यक्तीनुसार बदलत जाणारी अनेक कारणं देत आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपण स्वतःच बंद करत असतो. बरं, आहे त्या परिस्थितीला स्वीकारलेले नसतं आणि स्वीकार नसल्यामुळे बाहेर पडायचा मार्गसुद्धा आपल्याला शोधता येत नाही. मग या अशा परिस्थितीत खरं तर बाह्य गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा ना आपण स्वतःवरच काम करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःला महत्त्वाच्या स्थानावर ठेवून विचार करता येणं फार गरजेचं आहे. म्हणजे बघा, कुटुंब, आपली जवळची माणसं आपण नाकारायची का? आपली कर्तव्य पार पाडायची नाहीतच का? फक्त आपण स्वतःसाठी जगायचं का? नाही, असं काही करायचं नाही. मुळातच आपल्या स्वभावाविरुद्ध जाऊन काहीच करायचं नाही. तर या सगळ्यासाठी जगत असताना आपण आपल्यासाठी सुद्धा जगायचं आहे. ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मला माझ्या आयुष्यात नक्की काय हवं आहे हा प्रश्न स्वतःला विचारणं. मला नक्की कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा आहे? आता या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या स्वतःला जितक्या स्पष्टपणे देऊ किंवा याविषयी जितक्या स्पष्टपणे विचार करू ना, तितका आपला स्वतःवरचा फोकस वाढत जाईल. मग आहे त्या परिस्थितीत जर बदल करायचा असेल ना, तर आधी स्वतःला कारणं देणं बंद करायला हवं. आणि बदल काय आणि कसा हवा आहे, कशा पद्धतीनं तो करणं गरजेचं आहे, याकडे स्पष्ट नजरेनं बघायला हवं आहे. बस इतकंच. एवढा विचार आपण स्वतःबद्दल, परिस्थितीला स्वीकारून केलेला असेल ना, तर नक्कीच आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी परिस्थितीत आपल्याला हवा तसा बदल करता येणं शक्य आहे. मग विचार करून बघूया याविषयी. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.